मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? हे सुख म्हणजेच फिजिकल वेलनेसचा मंत्रा तुम्हाला घर बसल्या देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हटके वेलनेस मोती भाग 2. विषय फिजिकल फिटनेस वेलनेस म्हणजेच शरीराची काळजी. नमस्कार श्रोते हो, हटके वेलनेस मोतीच्या या दुसऱ्या भागात आपले हार्दिक स्वागत. पहिल्या भागात आपण वेलनेसचा व्यापक अर्थ समजून घेतला. आता आज आपण सुरुवात करूया आपल्या आयुष्याचा पाया असलेल्या आपल्या अंगापासून फिजिकल वेलनेस म्हणजेच शारीरिक वेलनेस. असं म्हणतात की निरोगी शरीरामध्येच निरोगी मन वास करतं. शरीर निरोगी असेल तर मन शांत राहतं, पण शरीरावर आपण बहुतेक वेळा सगळ्यात शेवटी लक्ष देतो. आजचे हे छोटेसे मोती तुम्हाला स्मरण करून देईल की शरीर हे फक्त मशीन नाही, तर ते तुमचं सर्वात मोठं भांडवल आहे, ॲसेट आहे. तेव्हा ते जपलंच पाहिजे. शारीरिक वेलनेस म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराला योग्य इंधन देणं, त्याचा योग्य वापर करणं आणि त्याला वेळोवेळी विश्रांती देणं, हीच शारीरिक वेलनेसचे 3 महत्त्वाचे स्तंभ आहेत. जसं की आपण एखादी गाडी घेतली तर तिचं सर्व्हिसिंग करतो, आपण त्यामध्ये पेट्रोल भरतो, त्याचा मेंटेनन्स करतो, चाकांचं प्रेशर वगैरे हे सगळं आपण बघतो, नीट सांभाळतो. पण आपल्या शरीराबाबत तुमच्याच मनाला प्रश्न विचारून बघा. आपणच कधी कधी विसरतो की आपलं हे मशीन आपल्याला बदलता येणार नाही, त्यामुळे त्याची आपल्याला काळजी घ्यायलाच पाहिजे. त्यासाठी काही मुद्दे आपण लक्षात घेऊया. पॉइंट नंबर 1, हलकासा व्यायाम, मोठा परिणाम. मला आठवते एका डॉक्टर मित्रानं मला सुंदर वाक्य सांगितलं होतं, मुवमेंट इज मेडिसिन. हालचाल म्हणजेच औषध. आपण दररोज 1.5 तास जिममध्ये घालवायची गरज नाहीये. 10-15 मिनिटांची चाल, सकाळी अंग सैल करण्यासाठी थोडे स्ट्रेचेस, किंवा घरातील जिना 2 वेळेला चढ उतार करणे. इतकं छोटं काही जरी आपण रोजच्या रोज केलं तरी आपल्याला शरीर आपलं लगेचच प्रतिसाद देईल. स्वतः सुरुवातीला फक्त आपण 10 मिनिटं आपण चालायला लागायचं, पण त्यामुळे काय होईल, तुमची झोप सुधारेल, भूक लागायला लागेल आणि मन सुद्धा प्रसन्न राहील. माझा अनुभव हाच आहे. तोच अनुभव तुमच्या वाट्यालाही यावं असं मला वाटतं. पॉइंट नंबर 2, योग्य आहार, शरीराचं खरं इंधन. आपलं शरीर आपण त्याला जे देतो त्याच्यावर चालतं. आपल्या जीवनशैलीत आपण बहुतेक वेळा कन्व्हिनियन्सला प्राधान्य देतो, कारण सगळ्या मुलांचं आवरायचं, त्यांचे डबे, त्यांच्या वॉटर बॉटल्स, त्यांची व्हॅनची टायमिंग, अशामुळं आपण नॅचरली वळतो कुठं तर फास्ट फूड, झटपट स्नॅक्स, जास्त मीठ, जास्त तेल, जास्त साखर. पण तुम्हाला माहिती आहे का, हे सगळे पदार्थ लगेचच आपल्याला पोट भरल्याचं सेन्सेशन देतात, पण दीर्घकाळ घेतल्यास आपल्या शरीराला त्रास होतो. फिजिकल वेलनेस म्हणजे डाएट नाही आहे, त्यात बंदी नाही, त्यात आहे समतोल. भरपूर पाणी प्या, रंगीत भाज्या, पालेभाज्या, फळं, सीझनल फळं भरपूर खावा. कमी प्रमाण पण वेळेवर खाणं आणि शरीराला आवश्यक ते पोषण देणाऱ्या सवयी बाळगणं, ही शारीरिक वेलनेसची खरी किल्ली आहे. कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं, फॅट्स याचा सगळ्याचा समतोल साधला म्हणजेच तो समतोल आहार होईल.